जी आपली रेखा आखली गेली आहे बाउंड्री लाईन थोडंसं त्याच्या मागे राहायचं आहे जेणेकरून कुठल्याही क्षेत्ररक्षकाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. दोन सलामीचे बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतात संत गतीने आणि बंद बंद पावलाने खेळपट्टीकडे रवाना होत असताना एका बाजूला असेल मिस्टर तन्मय तर दुसऱ्या बाजूला असेल मिस्टर अक्षय. मात्र आपल्या घरेलू मैदानावर कशा पद्धतीने मात्र खेळेल तर नक्कीच मात्र सुंदर देखणं असं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. चला पंच थोडंसं मैदानामध्ये स्पीडअप करायचंय. जास्त वेळ दौडू नका कारण आजच्या दिवशी आपला क्वालिफायरचा सामना खेळवायचा आहे. मात्र 3 दिवस सलग सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन नक्कीच तुमचं जर नियोजन चांगलं असेल तर आयोजन नक्कीच चांगलंच होईल. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटक संपवायचे आहेत अन्यथा एक प्लेअर 30 सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येईल ह्याची दक्षता घ्यायची आहे. आपल्याकडे मीटर लावलं घेण्यात आले. आता चांगले रूल्स आपण इकडे या ठिकाणी पाहतोय. वैभव चषक 2026 पहिल्याच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना मिस्टर जतीन जाधव. चला थोडस स्पीडअप करा. संगराज बबलू चला थोडीशी घाई करायची आहे मैदानामध्ये कारण आपण आजच्या दिवसात बरेचसे सामने खेळवणार आहोत. जर आपल्याकडे जास्त वेळ असेल तर नक्कीच सर्व सामने 4 षटकांचे खेळतील. मात्र आपण पाहतोय युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे टुर्नामेंट नक्कीच पाटील पागधरे नेटवर्क्स मात्र कालपासून जर पाहिलं तर नक्कीच चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू हा मार्गस्थ लागत असताना पहिला चेंडू आणि यावेळेस मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला पाठवून दिलं जात आहे 4 धाव्यांसाठी. मात्र 4 धावेने संघाचं खातं ओपन केलं जात आहे. मात्र पॉवर प्लेचं षटक असेल आणि कशा पद्धतीने मात्र खेळतील कारण एका बाजूला पाहिलं तर मिस्टर तन्मय जो नक्कीच मोठमोठ्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करतो परंतु तेवढाच गोलंदाज म्हटलं तर नक्कीच अनुभवी आहे कला आहे कौशल्य आहे आणि मात्र यावेळेस मात्र कशा पद्धतीने कमबॅक करेल. आखूड डब्याचा चेंडू होता यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण खाली जाईपर्यंत 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. तत्पूर्वी वळी आपण देऊया संधी डीजेला. कम ऑन डीजे. चेंडूवर 2 मोठे फटके चौकारच्या रूपाने मात्र 2 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. 8 धावा तब्बल बोर्डावर लागले जात आहेत. कुठेतरी म्हटलं जाईल की थोडंसं जास्त धावा मात्र खर्च केले जात आहेत. मात्र ज्या पद्धतीने फील्ड सजवले त्याच्या अपोजिट साईडला मात्र बॉलिंग होते परंतु मानावं लागेल तन्मय याला कारण एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाज जरी नाव मोठं असला परंतु माझ्यामध्ये त्याला खेळण्याची क्षमता कशी आहे त्याचं तंतोतंत उदाहरण मात्र मिस्टर तन्मय आपल्याला देताना दिसून येतोय. तिसरा चेंडू मार्गस्थ लागत असताना पाहूयात. पुन्हा सरळ त्याने खेळून काढण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कमबॅक केला जात आहे. यॉर्क पद्धतीचा चेंडू मात्र काढला जात आहे. हलक्या हाताने खेळलं जात आहे आणि मात्र क्रिकेटचं समीकरण या ठिकाणी हाताळलं जात आहे.
पुनश्या तिने चेंडूचा खेळ मात्र संपलाय. आतापर्यंत जर पाहिली तर नक्कीच 8 धावा तब्बल बोर्डावर लागले जात आहेत. सुंदर फील्ड मात्र सजवली जाते. यावेळेस मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि थोडंसं फंबल मात्र केलं जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमधील कॉलिंग कॉम्बिनेशन जर पाहिलं तर नक्कीच सुरेख असं कॉलिंग कॉम्बिनेशन केलं जात आहे. 2 धावा परिपूर्ण होत असताना संघाची धावसंख्या मात्र 2 ने फ्लाइंग होईन. आतापर्यंत जर पाहिली तर नक्कीच धावफलकार धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ज्यांनी क्रिकेट जगताला एक वेगळ्या शैलीवर नेऊन ठेवलं असं भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 धावसंख्यावर लागली जाते. यावेळेस मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला पाठवून दिलं जात आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि स्वतःला झोकून मात्र दिलं जात आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. आतापर्यंत जर धावसंख्या पाहिली तर 11 ऑन द बोर्ड लागलं जात आहेत. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. पाहूया आता 2 चेंडूवर मोठे फटके खाल्यानंतर मात्र कमबॅक कसं करावा, तर नक्कीच जतीन जाधव याचं तंतोतंत उदाहरण आपल्याला देत असताना मात्र नक्कीच कमबॅक मात्र केलंय. आता मात्र शेवटचा चेंडू मिस्टर अक्षय सामोरे असेल. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न आणि लेंथ लाईन चांगली आणि समर इंडियनर आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. तत्पूर्वी वळूया देऊया संधी डीजेला. कमॉट डीजे. चला स्पीडअप करायचंय. मात्र जेवढे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, यांना मी विनंती करतो की भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि लगेचच आपण जेवण करून घ्यायचं आहे. जे कोणी खेळाडू जेवायचे बाकी असतील त्यांनी प्लीज जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि मैदानामध्ये टाइम आपला चालू आहे, स्पीडअप करायचा आहे. गुंदवली संघ मिस्टर साहिल येतोय गोलंदाजी मार्कवर. मात्र आपल्या संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी हाताळेल पाहूयात. एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच तन्मय मात्र मोठे फटके मारण्यात सक्षम ठरतोय. यावेळेस मात्र साहिल कशा पद्धतीने तन्मयला रोखशील. चला स्पीडअप करायचंय. यावेळेस मात्र थोडस लेंथ लाईन खराब आणि एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात जर तन्मय पाहिलं तर नक्कीच मध्ये घुसून खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय, परंतु थोडीशी लाईन थोडीशी खराब. 12 धावा तब्बल बोर्डावर लागले जात आहेत. यावेळेस मात्र सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक खाली आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलं जात आहे सीमा पार 6 धावेसाठी. मात्र या 6 धावेने संघाची धावसंख्या वाढली जाते. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच एक चेंडू फेकून झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतंय 18 ऑन द बोर्ड. 18 धावा तब्बल बोर्डावर लागले जात आहेत. जर पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला, कारण यावेळेस मात्र तन्मय नक्कीच चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसतोय. पुढील चेंडू पुनश्च यावेळेस मात्र गती परिवर्तन केली जात आहे. चेंडूला ऑफच्या दिशेने ठेवण्यात प्रयत्न पूर्ण होतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जात आहे. स्ट्राईकवर आणलं जात आहे मिस्टर अक्षयाला. आपल्या घरेलू मैदानावर कशा पद्धतीने मात्र धावा गोळा करतील आणि नक्कीच संपूर्ण रमाईनगर पंचाळी ज्या मार्फत आपण आज पाहतोय नक्कीच वैभव चषक 2026 पर्व 3रे वर्ष, 3रे चांगलं आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. पुढील चेंडू यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचदर्शतील एक अतिरिक्त धावेमध्ये भर करून देणारा हा चेंडू. थोडीशी लेंथ लाईन पुन्हा एकदा खराब.
पुढील चेंडू यावेळेस मात्र पाहूयात पुनश्च डिलेव्हरी खराब आणि नो चेंडू मात्र हाताळला जातोय. फ्री हिटचा हा चेंडू असेल. सुधीर जाधव स्टेज कडे यायचंय. सुधीर जाधव थोडस लांब राहायचंय त्या खांबापासून. पुढील चेंडू मार्गस्थ लागत असताना यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चांगली खेळी करतोय. चांगली फील्ड मात्र केली जात आहे. स्ट्राईक रोटेट मात्र केली जाते. तर मात्र तन्मयला स्ट्राईकवर आणलं जात आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच 22 ऑन द बोर्ड लागले जात आहे. 22 धावा तब्बल बोर्डर लागत आहेत. पुन्हा मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूकडे नजरा टिपवत जाईल परंतु चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धाव्यांसाठी हा येतोय दणदणीत झणझणीत षटकार. देऊया संधी डीजेला. कमॉन. दुसरा चेंडू आहे. प्रत्येक चेंडूवर मात्र टीम मीटिंग करू नका. मात्र थोडस महागड षटक या ठिकाणी हातात असताना मिस्टर साहिल मात्र कशा रीतीने कमबॅक करेल. कारण जर पाहिलं तर नक्कीच तन्मय नावाचं वादळ मैदानामध्ये नक्कीच घोंगावत आहे. यावेळेस मात्र फॉलो केलं जात आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा तन्मयात आहे. एक धावा परिपूर्ण होताना दुसरा धावेचा प्रयत्न होईल का. तर मात्र एका धाव्याने समाधान बाळगावं लागलं. आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडू फेकून दिले जात आहेत. 2.5 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय आणि धावपलकार धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 ऑन द बोर्ड. 29 धावा तब्बल बोर्डर लागले जात आहेत. त्यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक सोन्या मात्र त्या ठिकाणी चेंडूला फॉलो करतोय परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकाला दगा देऊन चेंडू निघून जाईल सीमा पार. षटक क्रमांक 2 च्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 ऑन द बोर्ड. तत्पूर्वी देऊया आपण संधी डीजेला. कमॉन डीजे. थोडीशी घाई करायची आहे. मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 ऑन द बोर्ड. आता मात्र नक्कीच आपल्या संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय मिस्टर रुपेश पानेरे. सोन्या या नावाने जास्त प्रसिद्धी आणि नक्कीच कलवली गावातून खेळतोय. परंतु यावेळेस मात्र गोंदवली संघामधून खेळत असताना कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल.
यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूला पाठवून दिलं जात आहे सीमा पार 6 धावांसाठी. हा येतोय तन्मय नावाचा ब्रँडेड षटकार. तत्पूर्वी वळी आपण देऊया संधी डीजेला. कमॉन डीजे. मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा फटका. कशा पद्धतीने मात्र तन्मय काय कमालीची फलंदाजी करतोय. पुन्हा यावेळेस सुद्धा चेंडूला पाठवून दिलं जात आहे सीमा पार 6 धावांसाठी. मात्र 2 चेंडूवर 2 मोठे फटके मात्र नक्कीच तन्मय याच्या बॅट मधून आपण पाहतोय. तत्पूर्वी वळी आपण देऊया संधी पुन्हा डीजेला. कमॉन डीजे. पाहतोय कारण तन्मय म्हटलं तर नक्कीच तन्मय नावाचा ब्रँड मैदानात चमकत असताना 2 चेंडूवर मात्र 2 मोठे फटके षटकाराच्या स्वरूपात. यावेळेस मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला मात्र फॉलोअप केला जातोय. 1 धाव परिपूर्ण होत असताना दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का तर यस. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधील कॉलिंग कॉम्बिनेशन आपण पाहतोय. अंबोडी संघ आपल्याला विनंती आहे की प्लीज थोडस लाईनच्या पाठीमागे उभे राहायचंय. 3 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. 47 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा चेंडूला यावेळेस मात्र येतोय मोठा फटका. चेंडू निघून जातोय सीमा पार 6 धावांसाठी. कमॉन डीजे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. आणि वैयक्तिक तन्मयच्या जर धाव्या पाहिल्या तर 45 धावेवर मात्र खेळतोय. वैयक्तिक खेळी साकारतोय. मात्र आजच्या दिवसातील पहिली 50 दुसरी 50 आपल्याला पाहायला मिळेल का. कारण जर पाहिलं तर वेडी संघाकडून सर्वेश याने पहिली 50 लगावली. आज मात्र संधी असेल. वैयक्तिक साकारतोय. मात्र आजच्या दिवसातील दुसरी 50 पाहायला मिळेल का की मात्र रुपेश थोडासा महागडा साबित होत असताना 53 धावा मात्र तब्बल बोर्डावर लागत जात आहेत. यावेळेस मात्र चेंडूला टोळवलाय. हा येतोय पुनश्च मोठा फटका आणि तन्मय मात्र आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतकीय खेळी मात्र करताना दिसून येतोय. मात्र कमालीची बॅटिंग म्हणता येईल मिस्टर तन्मय. नक्कीच या वर्षाचा खेळ जर पाहिला तर तन्मय यांची मात्र चौथी 50 आपण पाहतोय. त्यांच्या घरेलू मैदानावर ही 50 आणि मात्र बॅट दाखवतोय. मात्र बिंबेजी जाधव साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक मात्र तन्मयसाठी आलंय. नक्कीच चौथी 50 या वर्षाची आपण पाहतोय. मात्र चांगलं वर्ष तन्मयसाठी राहिलंय. आता मात्र कशा पद्धतीने खेळी करेल. यावेळेस मात्र पुन्हा चेंडूला पाठवलाय. हा येतोय तन्मय नावाचा ब्रँडेड षटकार. मात्र या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. सिक्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही शेवटचा षटक मात्र बाकी आहे. मात्र 32 धावेचा महागड षटक मात्र मिस्टर रुपेश पानेर यांनी हाताळलाय. 5 षटकार मात्र आले आहेत. मात्र न्यू गोलंदाज मिस्टर रुपेश या संघाचा स्वतः कर्णधार मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेस मात्र थोडीशी लेंथ लाईन खराब आणि तन्मयला स्ट्राईकवर आणलं जात आहे. नो चेंडू हाताळलं जात आहे.
आणि पुनश्च फ्रीडचा चेंडू असेल, मात्र कशा पद्धतीने कमबॅक करेल मिस्टर रुपेश, तर पाहिलं तर नक्कीच आपला संघ जोडण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतोय. मात्र खेळण्याची आवड नक्कीच रुपेश गुंदवली गावामधून असलं तरी सुद्धा प्रत्येक गावामध्ये मात्र आपल्या टीमचं एंट्री मात्र करत असताना यावेळेस मात्र रुपेशला कुठेतरी लाईन सापडत नाहीये. आणि थोडंसं लाईन पासून भरकडत असताना पुन्हा एक अतिरिक्त धावेमध्ये भर करून देणारा हा चेंडू त्यापर्यंत जर पाहिलं तर नक्की धावपलकार धावसंख्या जाऊन पोचते. 68 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा चेंडूला टोलवलंय. चेंडू निघून जाईल. पंच दाखवायचा आहे. वन बाउन्स सीमा पार 4 धावेसाठी. 4 धावेने पुन्हा धावसंख्या सरसावली जाईल. आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 72 ऑन द बोर्ड. आजच्या दिवसातील चांगली टोटल मात्र लागेल का, तर नक्कीच तन्मय मात्र चांगली खेळी साकारतोय. वैयक्तिक जर धावा पाहिल्या तर 16 चेंडू आणि 61 धावा अशी खेळी करतोय. यावेळेस मात्र चेंडूला पुन्हा टोलवलाय. चेंडू निघून जाईल. मायबाप प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी हा येतोय तन्मय नावाचा ब्रँडेड षटकार. ह्या षटकारांना मात्र धावसंख्या पुन्हा सरसावली जाईल. तत्पूर्वी वळूयात, देऊयात संधी. कम ऑन. 78 धावा बोर्डावर लागल्या जात आहेत. मात्र तन्मय कम्मालीची बॅटिंग करताना दिसतोय. यावेळेस मात्र पुन्हा थोडीशी लेंथ लाईन खराब. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर मात्र आपण पाहतोय. नक्कीच रमाईनगर पंचाळी ए संघाकडून पुनश्च मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुनश्च पंच आमच्या बाजूला वळतील आणि दाखवतील, दर्शवतील थोडीशी लेंथ लाईक खराब आणि अतिरिक्त धाव. दोन चेंडूचा खेळ मात्र संपलाय. 80 धावा तब्बल बोर्डावर लागले जात आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. पाहूया आता 4 चेंडूचा खेळ बाकी. आजच्या दिवसातला पहिलं शतक या ठिकाणी लागतोय का, तर नक्कीच तन्मय पुन्हा स्ट्राईकवर. यावेळेस मात्र पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाला यश येईल का. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फील्ड मात्र केली जात आहे. तन्मयला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न. विकेट मात्र सॅक्रिफाईस केलं जात आहे. अक्षयच्या खेळीवर मात्र अंकुश लागलं जात आहे. मात्र पहिला गडी बाद होत असताना रमाई नगर पंचाळी ए संघाकडनं आता मात्र कोण जाईल, तर नक्कीच रमाई नगर पंचाळी संघाकडून एक देखना खेळाडू मिस्टर यश जाधव जातोय मैदानाचा ताबा. यश लोखंडे मात्र मैदानाचा ताबा घेण्यासाठी जातोय. आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडू फेकून दिले जात आहेत. 3 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. त्यावेळेस मात्र घुटना टेक मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गती परिवर्तन केलं जात आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र होताना दिसतंय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावपलकार धावसंख्या नक्कीच जाऊन पोहोचते 81 ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा बॅटची कडा आणि क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिस्टर देवन मात्र नक्कीच खेळी करेल. यावेळेस स्ट्राईकवर येतोय. शेवटचा शेंडू हाताळण्यासाठी मिस्टर यश लोखंडे. नक्कीच आपला होम ग्राउंडवर एक चेंडू मात्र संधी दिली जात आहे. स्कोर झालाय 82 ऑन द बोर्ड. 82 धावा लागले जात आहेत. यावेळेस मात्र यशच्या बॅट मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. हा येतोय दणदणीत झणझणीत षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 88 ऑन द बोर्ड आणि 89 धावेचं आव्हान मात्र दिलं जात आहे. 24 चेंडू 89 धावा. तत्पूर्वी देऊया संधी डीजेला. कमॉन डीजे.
SSC अंबोडे संघाचा कर्णधार आपण दोघेही यायचंय. नाणेफेकीचा कॉल करूया. मी राजेशजी जाधव साहेब यांना विनंती करतो की या मॅचचा नाणेफेकीचा कॉल आपण करून घ्यायचा आहे. चला दापोली संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. मात्र राहुलजी जाधव साहेब यांना विनंती आहे की आपण ह्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. दापोली संघाचा कर्णधार दापोली संघाचा कर्णधार. चला स्पीडअप करायचं आहे आपण. अंबोली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. छातीवर काय दिसतंय? चला दापोली संघाचा कर्णधार प्लीज यायचंय. आपण नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. मात्र राहुलजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. मात्र दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. टेल्स हा कॉल आहे आणि दापोली संघ हा नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? चला नंतर जास्त स्पीडअप करायचं आहे. ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेणार नाही. धन्यवाद राहुल जाधव साहेब. मात्र दोन सलामीचे फलंदाज एका बाजूला रुपेश पाणेर दुसऱ्या बाजूला हरेश्वर मस्के आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू दोन्ही आखून टोप्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच पंच काय दर्शवतील तर वन चान्स मात्र दिले जाईल. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच 3 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका रुपेश पांढऱ्याच्या बॅट मात्र आपण पाहिलं तर नक्कीच नंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि यावेळेस मात्र आखून टोप्याचा चेंडू मात्र हाताळला. बाईच्या स्वरूपात एक धाव परिपूर्ण होत असताना फलकावर धावसंख्या जर पाहिली तर नक्की 7 ऑन द बोर्ड तबल बोर्डावर लागले जात आहेत. यावेळेस मात्र चेंडूला पाठवून दिलं जात आहे. हा येतोय हरेश्वर मस्के नावाचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 ऑन द बोर्ड.
13 धावा तब्बल बोर्डावर लागले जात आहेत. मात्र आव्हान मोठं असलं परंतु ते पार करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि तोच विश्वास मात्र आपल्या खांद्यावर घेऊन जिम्मेदारीचं ओझं मात्र स्वीकारून मैदानामध्ये यावेळेस मात्र वादळ एका बाजूला रुपेश पाटील तर एका बाजूला हरेश्वर मस्के. मात्र चला टीम मीटिंग जास्त करू नका. चेंडू द्यायचंय मात्र कमालीची फटकेबाजी आपण पाहतोय. नक्कीच आव्हानाचा पाठलाग करत असताना पुढील चेंडू आखुटप्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र बॅटची कडा लागली आणि गडी मात्र बाद होतोय. यावेळेस लागतोय मोठा झटका मोठा हादरा. पहिलाच गडी बाद. मात्र तत्पूर्वी वळूया आपण सुमधुर संगीतकडे. कमा डीजे आतमध्ये. कारण जर पाहिलं तर नक्कीच पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मात्र मारला होता. त्यानंतर मात्र फटकेबाजी करण्याची संधी मात्र नक्कीच होती परंतु बॅट आणि चेंडू यांचा मेल काही नीट झाला नाही आणि गडी मात्र बाद झाला. पाहूयात आतापर्यंत जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल. 13 ऑन द बोर्ड लागलाय. 13 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र पंच थोडं वळतील आणि दोन्ही हात सरळ. मात्र एक अवंतर धाव आतापर्यंत जर पाहिली तर नक्कीच बौद्ध समाजामध्ये ज्याला शुभ आकडा म्हणून संबोधला जातोय 14 धावा. कारण याच 14 तारखेला मात्र महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण विश्वभरात साजरी केली जाते. अशा महामानवाच्या जन्मतारीचा आकडा 14 धावपलकार लागले जाते. यावेळेस मात्र पुन्हा लाईन पासून थोडस भरकटत असताना 15 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 15 धावा तब्बल बोर्डवर लागतायत. शेवटचा चेंडू मात्र कशा पद्धतीने आपलं षटक संपवतील. कारण तन्मय जर पाहिलं तर मोठे फटकेबाजी त्यांच्या बॅट मधून आपण पाहिली तर यावेळेस मात्र गोलंदाजीने प्रभावित करेल का. पुन्हा पंच यावेळेस मात्र नक्कीच सबमरिंग डिलिव्हरी सुरेखा डिलिव्हरी म्हणता येईल. कारण षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 ऑन द बोर्ड. 15 धावा तब्बल बोर्डावर लागले जाते. दुसरं षटक आपल्या संघासाठी कोण हाताळण्यासाठी येतोय. कारण 88 धाव्यांचा पाठलाग करत असताना मात्र सरासरी गाठावी लागेल. कारण धावांचा डोंगर नक्कीच मोठा आहे आणि ते डोंगर पार करण्याची क्षमता मात्र नक्कीच गुंदवली संघाकडून पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारून आपली ओळख मात्र दाखवली होती. तीच ओळख कशा पद्धतीने कायम ठेवतील. कारण गोलंदाजी मार्कवर न्यू गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर जय. चला थोडस स्पीडअप करायचंय. दापोली संघ आपला निर्णय कळवायचा आहे. यावेळेस मात्र यावर पद्धतीचा चेंडू होता तेवढंच हलक्या हाताने मात्र खेळून काढलं जात आहे आणि नक्कीच एक धावा परिपूर्ण होताना दुसरा धावाचा प्रयत्न होईल का. तर एका धावेने मात्र समाधान बाळगावं लागेल. थोडस मैदानामध्ये फंबल यश मात्र
शेवटचा एक चेंडू भेटला होता आणि त्या चेंडूला मात्र नक्कीच मैदानाच्या बाहेर पाठवलं. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दुपारचं सत्र आहे आणि वातावरण जरी तापलेलं असलं तरी सुद्धा तन्मयची बॅट मात्र आपण पाहिली नक्कीच तापली होती आणि त्याच्या तापलेल्या बॅटने मात्र मोठी खेळी साकारली. आतापर्यंत जर पाहिलं सुरेख डिलिव्हरी, सबमरिंग डिलिव्हरी म्हणता येईल. पुढील चेंडू यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूयात खाली येतोय का. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एका धावेने मात्र समाधान बाळगावं लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच धावसंख्या पुन्हा 1 ने सरसावली जाते. 17 ऑन द बोर्ड. क्रिकेट मधील अशुभ आकडा ज्याला संबोधलं जातंय 17 धावा. आता मात्र खतरा कोणाच्या बाजूला असेल तर नक्कीच पाहूया. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला असेल मिस्टर जय तर दुसऱ्या बाजूला रुपेश. नक्कीच यावेळेस मात्र चेंडूला पाठवून दिलं जात आहे. सलामी देतोय मात्र नक्कीच समालोचक कक्षाकडे हा येतोय रुपेश नावाचा ब्रँडेड षटकार. षटकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसावली जात आहे. नक्कीच आव्हानाचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये आपण दाखवतोय की अजूनही माझ्यामध्ये खेळी बाकी आहे. मी धावांचं आव्हान मात्र गाठू शकतो. तोच विश्वास मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा यावेळेस मात्र थोडीशी लेंथ लाईन खराब आहे. एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. 24 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न. यश खाली येतोय आणि चांगली खेळी मात्र साकारेल आणि चांगली फील्ड मात्र केली जाईल. यावेळेस मात्र कमबॅक म्हणता येईल जय यांचा. कारण मोठा फटका खाल्ल्यानंतर मात्र सुरेख डिलिव्हरी हाताळली गेली. पुढील चेंडू यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न आणि गुड लेंथ अँड लाईन. निर्धाव चेंडूची सांगता मात्र होताना दिसतंय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. आतापर्यंत यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि या चेंडूला पाठवून दिलं जात आहे. नक्कीच अडवण्याचा प्रयत्न परंतु हा येतोय रुपेश नावाचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मात्र समीकरण असेल धावफलकार. धावसंख्या लागले 30 धावा. चल थोडस गोंदवली संघ थोडस बाजूला व्हायचं आहे जेणेकरून गुणलेखकाला थोडस त्रास होणार नाही. मात्र रुपेश पानेरे अजूनही झुंज मात्र देत असताना मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच थोडस षटक महागड साबित झालं होतं. मात्र फलंदाजी कमालीची करतोय. एका बाजूला मात्र मोठ्या फटकेबाजीची मेजवानी आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहतोय तर एका बाजूला मात्र संत गतीने मात्र खेळ हा चाललाय. यानंतरचा सामना असेल दापोली वर्सेस SSC अंबोडे संघ. दोन्ही संघामधील कडवी लढत, कडवी झुंज आपण पाहणार आहोत. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता मात्र होताना दिसताना मात्र मोठे फटकेबाजी करावी लागेल. कारण जर आपल्याला सामना विजयाच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर आपल्या बॅट मधून मोठे फटकेबाजी करणे नक्कीच गरजेचं आहे. पुन्हा यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूयात झेल सुटतोय आणि नक्कीच चेंडू निघून जाईल सीमा पार.
4 धावेसाठी हा येतोय दणदणीत झणझणीत चौकार. तत्पूर्वी देऊया आपण संधी डीजेला. कमॉन डीजे. तर आतापर्यंत जर पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 ऑन द बोर्ड. दोन चेंडूचा खेळ मात्र संपलाय. पाहुयात त्यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलं जात आहे. लोअर फुलटॉस चेंडू मात्र हाताळलं जात आहे. स्ट्राईकवर जातोय रुपेश पाणेरे. थोडीशी फंबल चेंड निघून जाईल सीमा पार. 4 धाव्यांसाठी धावसंख्या पुन्हा 4 ने सरसावली जाते. आतापर्यंत जर पाहिलं तर कुठेतरी थोडीशी खराब फिल्डिंग आपण पाहतोय. नक्कीच धावेचं आव्हान मात्र जरी मोठं असलं परंतु आपल्याला मॅच जिंकायची असेल तर नक्कीच चांगली फिल्डिंग मात्र करावी लागेल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य मात्र टिपलं जात आहे. पागदरे लाईव्ह आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये वैभव चषक 2026 चा महासंग्राम क्रिकेटचा वर्ष तिसरे पर्व तिसरे आणि आजच्या दिवसातील मॅच आपण पाहतोय. रमाईनगर ए वसेस गुंदवली. 38 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. यावेळेस नंतर फुलटॉस चेंडू होता आणि नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आणि थोडीशी खराब फेकी परंतु डायरेक्ट हिट आणि गडी बाद. मात्र मोठा झटका मोठा हादरा लागला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. कलोलीचा ब्रँडमॅन मिस्टर अंकुश भोणे मैदानाच्या आतमध्ये जात असताना मात्र नक्कीच जर पाहिलं संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ज्याचा बँजेचं नाव प्रख्यात आहे आता मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल. एका बाजूला रुपेश तारा एका बाजूला अंकुश कलोलीमध्ये मात्र बिलॉंग करतात. यावेळेस मात्र रुपेश 11 गुंदवली संघाचा कर्णधार मिस्टर रुपेश याने संधी दिलाय. मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळी करतील. मात्र प्रत्येक षटकारावर राजेश जाधव यांच्याकडून अंकुश भोणे यांच्यासाठी 500 रुपयाचा रोख रक्कम पारदेशी झालाय. पाहूयात. नक्कीच पुढील चेंडू कशा पद्धतीने मात्र हातात येईल कारण नक्कीच पुढील चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलं जातं. लोअर फुलटॉस चेंडू बॅग मध्ये ढकलून दिल्यानंतर मात्र चांगली फील्ड करण्याचा प्रयत्न चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र स्फूर्ती आपण मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच स्ट्राईकवर राहतील मिस्टर रुपेश पाणेरे कारण आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच त्यांची बॅट मात्र तापली आहे आणि मोठे फटके त्यांच्या बॅट मधून येत आहेत. पुढील चेंडू यावेळेस मात्र पंच दर्शवतील नक्कीच थोडीशी खराब लाईन आणि लेंथ एक अतिरिक्त अवंतर धावेमध्ये भर 41 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 41 धावेचा मात्र खेळी आतापर्यंत पाहतोय. मात्र आपल्या संघासाठी ओपनिंगचा फलंदाज म्हणून सलामीचा फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता परंतु आतापर्यंत नक्कीच त्याला साथ थोडीशी लाभली नाही. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडीला पाठवून दिलं जात आहे. मायबाप प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी हा येतोय रुपेश नावाचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या पुन्हा फ्लाइंग होते. तत्पूर्वी जाऊयात वळूयात देऊयात संधी डीजेला. कमॉन डीजे. ऑन बोर्ड लागलं जात आहे. 47 धावा तब्बल बोर्डावर लागले जात आहेत. जर पाहिलं तर रुपेश मात्र कम्मालीची खेळी साकारतोय.
मात्र शेवटचं षटक घेऊन येत आहे मिस्टर यश, तर स्ट्रायकर असेल मिस्टर अंकुश भोणे, मात्र ज्यांच्यावर कॅश प्राइज लागलं जात आहे. राजेशजी जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकारावर 500 रुपयाचं पारितोषिक लागलं जात आहे. मात्र रोख रक्कम 500 रुपये कमवण्याची संधी मात्र नक्कीच, कारण जर पाहिलं तर आपल्या बँजोच्या तालावर सर्वांना नाचवणारा आता मात्र फलंदाजीच्या जोरावर नक्की समोरच्या संघाला नाचवेल का, पाहूयात. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडूला बटन दिलं जात आहे. हाय तर पाहूयात, नक्कीच दणदणीत झणझणीत षटकार, मात्र नक्कीच पहिला षटकार अंकुश यांच्या बॅट मधून 500 रुपये मात्र कमावले जात आहेत. आणि नक्कीच समालोचक कक्षाकडे इशारा करतोय की माझ्यामध्ये सुद्धा ही क्षमता आहे. पुनश्च अजूनही कॅश प्राइज ऑन आहे. पाहूयात अंकुश कशा रीतीने फलंदाजी करेल. यावेळेस मात्र गती परिवर्तन केलं जात आहे. चेंडू मात्र गॅप मध्ये ढकलून दिल्यानंतर यावेळेस स्ट्राईकवर येतोय मिस्टर रुपेश. तर एका धावेने समाधान बाळगावं लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर धावपलकार धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावा तब्बल बोर्डावर लागले जात आहेत. अजूनही शेवट 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. पुन्हा मांडण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन ज्याला म्हटलं जात आहे सेन्सिबल क्रिकेट, मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोठा फटका खाल्यानंतर मात्र कमबॅक कसं करावं, तर त्याचं तो उदाहरण मात्र यश देत असताना पुन्हा यावेळेस मात्र गती परिवर्तन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना दिसून येत आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच 4 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. मात्र कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना रमाईनगर पंचाळी संघ 2 पावलं दूर. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हलक्या हाताने मात्र खेळून काढलं जात आहे आणि विकेट मात्र नक्कीच गडी बाद होत आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मिस्टर देवेंद्र मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय. दापोली संघ मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. तर नक्कीच अंबोडी संघाला आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. तर लगेचच ही मॅच संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. वेळेस मात्र एक अतिरिक्त बॉल टाकावा लागेल. बाबू बॅटिंग घेतली ना. पुन्हा एक लिगल डिलिव्हरी मात्र करावी लागेल. शेवटचा चेंडू मात्र यश. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना रमाईनगर ए पंचायत संघ मात्र विजय होतोय. आणि गुंदवली संघ चांगले प्रयत्न केले परंतु पराभूत्व मात्र स्वीकारावं लागतं. कारण नक्कीच एक मात्र संघ विजय होईल तर दुसऱ्याला मात्र पराभव स्वीकारावा लागेल. मात्र यानंतर आपण